स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता लवकरच गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू होत आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा ज्यांना इच्छा आहे ते केंद्रामध्येही करू शकतात। असं केंद्रामध्ये केल्यावर लाखपटीने पुण्य मिळते असे म्हणतात म्हणजे ते खरंच आहे। मात्र आपल्याला सगळ्यांनाच ते शक्य नाहीये की सकाळी त्याच वेळेत केंद्रात जाणे बसणे। आपण घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो आणि ते कसे करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम गुरुचरित्र ज्यांना स्त्रियांना करायचं आहे त्यांनी केंद्रातील ग्रंथ आणावा। हा आहे तो ग्रंथ, हा ग्रंथ केंद्रातील ग्रंथ आणावा। यामध्ये गुरुमाऊलींनी अशा ज्या काही ओव्या आहेत ज्या स्त्रियांना मी इतके दिवस तुम्हाला सांगत होते की स्त्रियांनी गुरुचरित्र का करू नये, त्या ओव्यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो वगैरे, त्या ज्या ओव्या आहेत त्या यामध्ये कट केलेल्या आहेत। त्यामुळे स्त्रियांनी हे केंद्रामधील जे गुरुचरित्र आहे ते वाचावयास हरकत नाही। आणि नसेल तुमच्याकडे मात्र प्रबळ इच्छा असेल तर घरात जे आहे ते गुरुचरित्र सुद्धा तुम्ही वाचू शकता। माझं स्वतःचं मत आता गुरुचरित्राबद्दल बदललं आहे आणि मी स्वतः सुद्धा 20 ते 26 डिसेंबर नक्कीच, फक्त मध्ये काही अडचण येऊ नये तेवढाच एक मला मोठं टेन्शन आहे की स्वामींनी माझ्याकडनं ते करवून घ्यावं। तर मी सुद्धा नक्कीच या सप्ताहामध्ये हे पारायण करणार आहे। त्यामुळे मी करणार आहे, तुम्हाला कुणालाही करायला काहीही हरकत नाहीये। मात्र ग्रंथ 99% प्रयत्न करा की तो केंद्रातला असावा। नाहीच मिळाला तर तुम्ही मग जो आहे तो योग्य तो म्हणजे वापरू म्हणजे हे करू शकता। अन्यथा आपलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहेच, ते लेडीजनी वाचलं तर अगदी काहीच हरकत नाहीये, ते केलं तरी चालेल। शेवटी पारायण करण्याला दत्त महाराजांचं स्मरण करण्याला महत्व आहे। मग तो ग्रंथ कोणता आहे, किती पानी आहे, त्यात काय आहे, यापेक्षा मी किती मनापासून करतेय, मी किती मनापासून दत्त महाराजांचं स्मरण करतेय, मी किती मनापासून दत्त महाराजांना शरण जाते आहे, हे आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये किंवा कोणत्याही सेवेमध्ये जास्त महत्त्वाचं आहे। चला आता आपण आज या व्हिडिओमध्ये सगळे नियम, अटी, तुमच्या मनातील सगळे प्रश्न मी आज काढून टाकणार आहे आणि या ग्रंथाची माहिती देण्यास तुम्हाला सुरुवात करणार आहे। तर सर्वप्रथम श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, मात्र शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी नियम हे पाळणं अत्यंत गरजेचं आहे असं स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे। तर बघा, पहिला नियम जो आहे, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी। कारण शुक्रवार ही श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। पण आपल्याला कधी करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते या ठिकाणी। 20 तारखेला बघा, 20 डिसेंबरला बुधवार येत आहे, ते 26 तारखेला मंगळवार येत आहे। 20 ते 26 या काळामध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे। यामध्ये जे दिलेलं आहे, आता शुक्रवारी करावी सांगता किंवा प्रारंभ शनिवारी, तो आपण वर्षातून इतर वेळेस जेव्हा करतो त्यावेळेस आहे। आता आपल्याला 20 तारखेला बुधवारी सुरू करायचं आहे आणि 26 तारखेला सांगता करायची आहे। हे सगळ्यांनी आधी सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्याला 20 ते 26 करायचं आहे। या काळामध्ये ज्यांची अडचण असेल, ज्यांचा पिरियड असेल, त्यांनी कधी करावं तर त्यांनी शक्यतो सप्ताह करताना प्रारंभ शनिवारी करावा। कधी? शनिवारी करावा आणि सांगता शुक्रवारी करावी। कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। तुम्हाला आता कळलं असेल की इतर वेळेस करताना कधी करायचं आणि आत्ता ज्यांना सप्ताह कालावधीत करायचं आहे त्यांनी केव्हा करायचं। हा झाला पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी म्हणजेच आता मंगळवारी 19 तारखेला किंवा जे शनिवारी करणार आहेत त्यांनी शुक्रवारी, आपल्याला सगळ्यांना सप्ताहाचं सांगते मी आता, 19 तारखेला 1 गाय व 4 कुत्रे, कुठलेही 4 कुत्रे, काळे मिळाले जास्त चांगले, नाही तर कुठलेही 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। लक्षात ठेवा। आता तुम्ही म्हणाल ताई आमच्या इकडे गाय आणि
कुत्रे नाही मिळणार, कुत्रे नाहीच आहे किंवा अशा काही अडचणी आल्या तर तुम्ही गुरुचरित्र झाल्यावर सुद्धा किंवा या 6 दिवसात कधीही हे घास घालू शकता. अन्यथा नुसत्या गाईला घालू शकता, दान करू शकता. तुम्ही ठेवून या झाडाखाली एखाद्या, कुणीही खाऊ दे, कुठलाही प्राणी सारखाच आहे, झाडाखाली एखाद्या 4 पोळ्या ठेवून या. 4 नाही 5 पोळ्या, 4 श्वान म्हणजे कुत्रे आणि 1 गाईचा घास तुम्ही ठेवून या. कुणीही खाऊ दे असंही तुम्ही करू शकता. कारण पर्याय मला विचारले जातात की ताई हे नाही केलं तर चालेल का? तर नाही, असं करू नका. तुम्हाला करायचंय ना, तुम्ही मंगळवारी काय करा, 5 पोळ्या लाटा, व्यवस्थित स्वच्छ शुद्ध आंघोळ करून 5 पोळ्या लाटायच्या आहेत नेहमीप्रमाणे, रेग्युलर तेल वगैरे लावून. आणि या 5 पोळ्या जर तुमच्याकडे गाय आणि कुत्रे असतील तर घाला. गाडीवर 1 राऊंड मारून आलात तर तुम्हाला रस्त्याने आपल्या भारत देशामध्ये कुत्रे जागोजागी फिरत असतात, आपण बघतो. आपल्या इथं असं नाही आहे की फक्त पाळीव कुत्री आहेत, रस्त्यावरची कुत्री भरपूर आहेत, गायांचे गोठे भरपूर आहेत. त्यामुळे 4 कुत्री आणि म्हणजे 4 श्वान आणि 1 गाय मिळणं मुश्किल नाहीये. पण जरी ज्यांना शक्य नाहीये त्यांनी एखाद्या झाडाखाली 5 पोळ्या म्हणजे 5 घास तुम्ही 5 पोळ्या छोट्या छोट्या करून ठेवून या, म्हणजे तुमची ही गोष्ट सुद्धा पूर्ण होईल. तिसरं, श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. एकतर आपले मुख पूर्व दिशेला असावे किंवा आपले मुख उत्तर दिशेला असावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि या पोथीची पूजा करावी. 1 माळ गायत्री मंत्र, लक्षात घ्या, दत्ताचा फोटो नसेल तर स्वामी समर्थ पण चालतात. दत्त महाराजांचा असेल तर तो आणि स्वामी समर्थ दोघांचाही ठेवला तरी चालेल. फोटो, मूर्ती जे काही असेल ते, आणि मूर्ती असेल अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने स्नान अभिषेक घालून तुम्हाला त्यानंतर चौरंगावर पिवळं कापड घालून त्याच्यावर अक्षता ठेवून मांडायचं आहे. पूजा करायची आहे, पोथीची या पूजा करायची, दत्त महाराजांची, स्वामींची पूजा करायची. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप श्री गणपती अथर्व शीर्ष वाचूनच पोथी वाचण्यास सुरुवात करावी. आणि स्वामी स्तवन श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. बघा, 3 ते 4 आणि दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस मात्र पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेरचे खाण्यास हरकत नाही. काही पर्याय नसेल म्हणजे काही समस्या असतील तुमच्या आयुष्यात की तुम्ही मेस मधलं खाता, तुमच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे, अशा वेळेस काही हरकत नाही. मात्र त्यांचा पिरियड वगैरे नाहीये ना याची खात्री करून घ्यावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य हे पाळायलाच पाहिजे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच म्हणजे ज्यांच्या घरी कुणी गेला आहे अशा घरी अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये, म्हणजे गुरुजी, ब्राह्मण कोणतरी बोलवून करून घ्यावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच संभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. आता तुम्ही वाचायला बसलाय, ताई माझ्या जावेची झाली, ताई माझ्या मुलीची झाली, अशा वेळेस काय करायचं तर थांबवायचं नाही. गोमूत्र शिंपडायचं, देवघराची जागा स्वच्छ करायची. पहाटे 3ला ती सगळी जण उठायच्या आत आपलं गुरुचरित्र झालं पाहिजे हा एक ध्यास ठेवायचा. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. का वाचावे तर आपल्याकडून भरपूर चुका होतात, आपण देव नाही, त्यामुळे वाचताना किंवा शिंक येऊ शकते, कधी काय येऊ शकतं, पोटात गॅसेस होऊ शकतात किंवा आपण मध्येच पाणी पिऊ शकतो, काय होऊ शकतं. खरं तर तुम्हाला सांगते, अजिबात उठायचं नसतं. तहान लागू दे, बाथरूमला येऊ दे, काही येऊ दे, उठायचं नसतं. खरंच सांगते मी तुम्हाला, हा खरा नियम आहे की एकदा बसलं की उठायचं नसतं, हा नियम आहे. आता हे सोयीस्कररित्या नियम झाले की झालं असं तर उठा, पुन्हा पहिल्यापासून जो अध्याय तुम्ही सोडलाय, समजा 6वा अध्याय सोडलाय तर तो पुन्हा पहिल्यापासून वाचा, हातपाय धुवा, हे पर्यायी झालं. मात्र खरी पद्धत आहे की उठायचं नसतं. पहिला दिवस विष्णू सहस्त्रनाम रोज वाचा, जेणेकरून आपल्याकडून दिवसभरात ज्या काही चुका होतात, वाचन करत असू नये, आपण ह्याला मूर्ख म्हटलंय, त्याला बावळट म्हटलंय, मनुष्य जात आहे, चुकून होतं,
किंवा वाचनात काही उच्चारामध्ये चुका झाल्यात तर या सगळ्या चुका टळाव्यात म्हणून विष्णू सहस्त्रनाम रोज एकदा संध्याकाळी वाचायचं. तुमच्याकडे नसेल मोबाईलमधनं घेऊन पण तुम्ही वाचू शकता. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 वाचायचे आहेत. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43 आणि सातवा दिवस अध्याय 44 ते 53 असे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात किंवा 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता असे 4 नैवेद्य मांडावेत. बघा, दत्त महाराज, कुलदेवता, स्वामी समर्थ आणि गुरुचरित्र नैवेद्य मांडावेत. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये. म्हणजे आपण जे रोज 3 अध्याय किंवा आता आपण रोजचं एक सारामृत वाचत आहोत, मी पण वाचत आहे, रोज एक पाठ पूर्ण 1 ते 21 अध्याय, त्या ह्याच्यामध्ये खंड पडून देऊ नये. आणि एक माळ जप, 11 माळी जप जे काही तुम्ही करता ते रोजच्या रोज तुम्हाला वाचायचं आहे. श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवसाचे वाचन करू नये. 1 दिवस पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसाचेच असावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण, मारण, भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ, तूप असे एकत्र करून हवीर द्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. तर ही काही माहिती आपली खालची उपयोगाची नाही, म्हणजे आपल्याला ती सध्या करायची नाहीये. आपल्याला सप्ताह पारायण करायचं आहे. तर तुम्हाला या अटी कळल्या असतील. आता झोपायचे कुठे हे या ग्रंथात दिलेलं नाही, ते तुम्हाला सांगते. जर तुमचं देवघर सेपरेट असेल तर देवघरामध्ये तुम्ही घोंगडं घालायचं किंवा बेडशीट घालायचं खाली आणि त्याच्यावर झोपायचं. चटई घातली तरी चालेल. गादी नाही, उशी नाही. या सगळ्या एक प्रकारचं योगी बनून म्हणजे साधं जीवन जगायचं. या काळामध्ये चप्पल वर्ज करता आली चांगलं आहे, नाही तर तुम्हाला सांगितली त्या पद्धतीची चप्पल घालायची. मुख्य प्रश्न असतो अन्न काय खावं. मी स्वतः म्हणजे माझ्या घरात आतापर्यंत मिस्टर पारायण करत होते, आता हे मी पारायण करणार आहे. द्विदल धान्य खायचं नसतं. आज जर तुम्ही गहू खाल्ला तर तुम्ही 7 दिवस गहूच खायचा असतो. आज जर तुम्ही ज्वारी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस ज्वारीच खायची असती. काही ठिकाणी दोडका, भेंडी अशा भाज्या खाल्ल्या जातात. मात्र मी माझी पद्धत तुम्हाला सांगते. वैयक्तिक आमच्याकडे फक्त इतकं सात्विक आणि साधं दूध, पोळी, साखर इतकंच जेवण आमच्या घरात 7 दिवस सकाळ संध्याकाळ. मिस्टर 1 पोळी, असं पण नाही पोटभर, 1 पोळी आणि दूध साखर. आता मी सुद्धा करताना तेच करणार आहे. नसू दे 7 दिवस तोंडाची चव वगैरे काहीही आपल्याला बघायचं नाहीये. आपल्याला शांत राहायचं आहे. आपली ऍसिडिटी वाढवायची नाहीये, आपले गॅसेस वाढवायचे नाहीयेत, आपलं डोकं नाही दुखलं पाहिजे. आपण शांतपणे पारायण केलं गेलं पाहिजे आपल्याकडून. यासाठी या अन्नाच्या अटी आहेत. कांदा लसूण चुकूनही खायचा नाही. घरामध्ये कुणीच मी सांगते काय की घरातले ऐकत नाहीत त्यांनी पारायण करू नका. कृपा करून हात जोडून सांगते, ज्यांच्या घरात मांसाहार घडतो त्यांनी या पवित्र ग्रंथाचा अपमान करू नका. ज्यांच्या घरात मांसाहार घडतो त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचं पारायण करा, सारामृताचं करा, गुरुचरित्राचं करू नका. कारण नॉनव्हेज हे कडकडीत वर्ज्य आहे. कांदा लसूण अजिबात घरात कोणीही खायचा नसतो. खरे नियम जर सांगायचे झाले तर कोणीही खायचा नसतो कांदा लसूण. तुम्हाला शक्य असेल साडी नेसून तुम्ही पारायण करा, हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला. मी पंजाबी ड्रेस ओढणी सहितचा घालून बसणार आहे, कारण मी स्वतः साडीमध्ये कम्फर्टेबल नसते. स्वतः पूज्य जोशी गुरुजींनी सांगितलेलं आहे बघा, जोशी गुरुजी म्हणून एक चॅनेल आहे
की जीन्समध्ये बसलात तरी चालेल, पण आपण तेवढं काही करणार नाहीये. तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात, मी पंजाबी ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहे, मी पंजाबी ड्रेसमध्येच पारायण करणार आहे. तुम्ही पण जर पंजाबी ड्रेसमध्ये कम्फर्टेबल असाल, तुम्हाला जर रोजच साडीची सवय असेल तर तुम्ही साडी घालून पारायण करू शकता. मात्र मी जर साडी घालून पारायण करायला बसले तर माझं निम्म लक्ष साडीकडेच जाईल, ती आवरू का मी पारायण करू अशी माझी अवस्था होईल, कारण मला त्या गोष्टींची सवय नाहीये. त्यामुळे स्वच्छ शुद्ध 2च ड्रेस, फार तर तुमची जर परिस्थिती असेल ना, तुम्ही नवीन ड्रेस आणा किंवा कधीच पिरियडमध्ये घातलेले नाहीत असे 2 ड्रेस, 2 साड्या, अशा 2 साड्या काढा आणि त्याच रोज घाला. 1 दिवसाआड धुवा आणि तेच रोज घाला. अतिशय शुद्धता, पावित्रता पाळायची आहे. घर स्वच्छ ठेवायचं आहे. घरात कुणीही निंदा नालस्ती करायची नाहीये. जास्तीत जास्त स्वामी समर्थांचा, दत्तगुरूंचा जप करायचा आहे. दोन्ही वेळेस आरती करायची आहे. आपण जे जेवणार आहोत, आता मी दूधपोळी साखर खाणार आहे, तर दोन्ही वेळेस दूधपोळी साखरचा नैवेद्य तुम्हाला पोथीला आणि महाराजांना दाखवायचा आहे. दोन्ही वेळेस आरती करायची आहे. रोजच्या नित्यसेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाहीये. बघा, माझ्याचीनी होईल तेवढी माहिती मी तुम्हाला दिली आहे. पारायणाच्या मध्येच अडचण येणार आहे असं जर तुम्हाला माहिती असेल तर पारायणाला बसू नका. पण चुकून जर तारीख होऊन गेली तरीही अडचण आली तर कुणाकडून तरी करून घ्या. सोयर सुतक हे आपल्या हातात नाहीये, म्हणजे सुतक तर बिलकुल आपल्या हातात नाहीये. अशा वेळेस एखादे गुरुजी बोलवा किंवा शेजारी एखादे बोलवा, त्यांनाही पुण्य लागेल. त्यांना सांगा की माझं एवढं वाचन पूर्ण करा, की कांदा लसूण वगैरे 1-4 दिवस उरलेले खाऊ नका आणि हे पारायण माझ्यासाठी पूर्ण करा. कुणीही करेल, कुणी तुम्हाला नाही म्हणणार नाही, कुणी अडवणार नाही, कारण तेवढं पुण्य लागतं. एखाद्याकडनं करून घ्यायला सुद्धा पुण्य लागतं. अन्यथा अजून एक मार्ग सांगते की यातलं तुम्हाला काहीच जमत नाहीये. बरेच लोक असं करतात की एखादे गुरुजी, ब्राह्मण गुरुजी बोलवतात आणि घरामध्ये 7 दिवसाचं पारायण करून घेतात. तसं करून घेतलं तरी चालेल, पण आपण स्वतः केल्यावर जे आपल्याला समाधान मिळतं, घरामध्ये ज्या वाइब्स पसरतात, जे पवित्र वातावरण निर्माण होतं, ते खूप उत्तम असतं. एक गोष्ट सांगायची राहिली, पारायणाला बसायच्या आधी फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. हातामध्ये फूल, अक्षता, पाणी घ्यायचं आहे. माझं नाव सुनेत्रा, गोत्र माहीत नसेल काश्यप, दिनांक, राहणार आणि माझी तुमची जी काही इच्छा आहे ती, या इच्छेसाठी मी करत आहे. सेवेसाठी करत असाल तर नुसतं मी स्वामी सेवेसाठी करत आहे. फक्त सगळ्यांना सुखी ठेवा, माझं कुटुंब सुखी ठेवा इतकंच म्हणा. संकल्प सोडा, ते पाणी झाडाला घाला, स्वामी स्तवन वाचा आणि एक स्वामींचा जप जे काही माहिती दिली आहे ते सगळं करा आणि गुरुचरित्राला सुरुवात करा. माझ्या आयुष्यातली सुद्धा ही खूप अनमोल अशी वेळ आहे गुरुचरित्र पारायणाची आणि सगळ्यांनी करा. जेवढ्या जणांना जमणार आहे त्यांनी करा. व्हिडिओ बराच मोठा झाला त्याबद्दल मनापासून तुमची माफी मागते की एवढा वेळ देऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघता. हा व्हिडिओ 5000 जणांनी जरी बघितला आणि 50 जणांनी जरी गुरुचरित्र केलं तरी मला खूप खूप आवडेल. माझी खूप म्हणजे मी हा व्हिडिओ खरं सांगते अजिबात व्ह्यूजसाठी केलेला नाहीये. फक्त ही सेवा सगळ्यांनी करावी अशी माझ्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अशक्य त्या गोष्टी गुरुचरित्राचं पारायण शक्य करतं आणि अगदी आयुष्याचं सोनं घडवतो. तुम्ही करून बघा, फक्त करून बघा. श्री स्वामी समर्थ.